राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे माझ्यासोबत आहेत. कालपासून महाराष्ट्राच्या विविध भागात पुरमोसमी पावसानं थैमान घातलेलं आहे. वादळ वाऱ्यानं घराची पत्रे उडालेत, शेतीचं नुकसान झालंय. राज्यातली स्थिती काय आहे एकंदरीत तुम्ही काय आज जाणून घेतलंय? राज्यामध्ये साधारणतः 1,00,000 एकरापेक्षा सुद्धा जास्त पिकांचं आणि फळबागाचं नुकसान हे वादळी वारे, गारपीट, अतिपावसामुळे झालेलं आहे. आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा शेतकऱ्यांचा निघून गेलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणीला सामोरं जावं लागतंय. आणि या परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार, मी स्वतः महसूल मंत्री, आम्ही सर्वांनी कलेक्टरांना आदेश दिलेले आहेत की या वादळी वाऱ्यामुळं, गारपिटीमुळं, अतिपावसा अतिपिकामुळे जे आज शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, या सर्वांचे नुकसान भरपाईचे पंचनामे करून त्याचा अहवाल ताबडतोब शासनाला उपलब्ध करून द्या, जेणेकरून त्या शेतकऱ्यांना मदत करता येईल. कर्जमाफीच्या बाबतीत आता आदेश निघालेले आहेत. आता निवडणूक आयोगाने निर्बंधही उठवलेले आहेत. कधीपर्यंत ही सर्व कर्जमाफी मिळणार? साधारणतः आता माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. साधारणतः 8-10 दिवसामध्ये संपूर्ण माहिती गोळा होईल. पण जी सरकारने आपल्याला 30 जूनच्या अगोदर तारीख दिली, 30 जूनच्या अगोदर ह्या माझ्या राज्यातील शेतकऱ्यांना साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली जाणार आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांचं, राज्याचा कृषी मंत्री म्हणून, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मी आभार मानतो. एक चांगला ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, शेतकऱ्यांची मागणी अजून आहे. शेतकऱ्यांचं शेवटी शेतकरी आहे, शेतकरी अडचणीत आहे. त्यांची मागणी आपण म्हटलं त्याप्रमाणे सरसकटची मागणी आहे. परंतु ठीक आहे, आज सरकार ज्या परिस्थितीमध्ये चाललंय, सरकारची आर्थिक परिस्थिती ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात सुद्धा निश्चित प्रकारे शेवटी त्याचा विचार न करता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. निश्चित शेतकऱ्यांच्या वतीनं मी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं निश्चित आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मी त्या सगळ्यांचे आभार मानतो. अजूनही यामध्ये या निकषामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे किंवा जे काही गोष्टी करणं गरजेचं आहे, अजूनही आपल्याला वेळ आहे. त्यामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे जे शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय, निकष बदल करणं गरजेचं आहे, ते करून अजून अधिक शेतकरी त्यामध्ये कसे त्यांना लाभ मिळेल हाही प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहील. रोहित पवारांना काय आश्वस्त कराल? कारण 12 तारखेपासून त्यांनी आता अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिलाय. म्हणजे त्यांची मागणीच आहे, निकष कमी करा, नियमाटी जाचक जे आहेत ते घातलेले ते काढून टाका. कोण काय म्हटलं त्याला महत्व देत नाही. मी एवढंच तुम्हाला सांगतो की खूप चांगला निर्णय शेतकऱ्यांसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. त्याचं निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी स्वागत केलं पाहिजे. आज आमच्या इंदापूर तालुक्याचा जर विचार केला तर आपल्या तालुक्यात प्राथमिक अंदाज आहे की 700-800 कोटी रुपये आपल्या तालुक्यामध्ये कर्जमाफीचे शेतकऱ्यांना मिळतील. ही काही रक्कम थोडी नाहीये. त्यामुळे निश्चित प्रकारे कोण काय म्हणतं त्या बाबतीमध्ये मी काय त्यावरती प्रतिक्रिया कोणावरती व्यक्त करणार नाहीये. परंतु एक शेतकरी म्हणून ठीक आहे, शेवटी शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे, त्या मताशी सगळे सहमत आहे. मला वाटतं, मुख्यमंत्र्यांना पण वाटतं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वाटतं. पण शेवटी थोडा आजच्या सरकारच्या आर्थिक परिस्थिती विचार करता आजच्या ह्याच्यामध्ये सरकारने खूप चांगला निर्णय राज्याच्या शेतकरी पुत्र म्हणून मग तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही आता मला की मला पण वाटतं संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकरी पुत्र म्हणून मलाही वाटतं, ते वाटायला का कोणाला वाटत नाही. मला त्यात आनंद, आम्हाला आणि मुख्यमंत्र्याला पण आनंद आहे ना. माहितीचा अजेंडा पण होता निवडणुकीमध्ये, आम्ही सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, हा अजेंडा होता. 7-12 कोरामध्ये शेतकऱ्यांचा 7-12 आणि बऱ्याच तुम्ही बघा, तुम्हाला अनेक शेतकऱ्यांचा ह्यामधनं कोरा होणार आहे. जे शेतकरी आता तुम्हाला फायदा होईल शेतकऱ्याला 100% 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा राज्यातला फायदा होईल. 56 लाख शेतकऱ्यांना आणि 36,000 कोटी आणि 585 म्हणजे ही खूप मोठी रक्कम आहे. तुम्ही मागच्या सगळ्या रक्कमा काढा आणि ही रक्कम काढा, नक्की शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. राज्यामध्ये आता एल निनोचा प्रभाव दिसतोय. आता जरी पूर्वमोसमी पाऊस पडत असला तरी देखील पुढे पाऊस होईल याची गॅरंटी नाही. कारण 90% सरासरीच्या पाऊस होईल असं तयारी झाली सरकार? 100% पाऊस कमी होईल हे हवामान विभागाचा अंदाज आहे. या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी आमची सगळ्यांची बैठक घेतलेली आहे. कृषी विभाग, महसूल विभाग, जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग या सर्वांना सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. त्या बाबतीमध्ये तात्पुरती या कमी पावसामध्ये पाझर तलाव दुरुस्ती किंवा इतर पाणी अडवा पाण्याच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे, शेततळे असतील किंवा काय गोष्टी करणं गरजेचं आहे, ओला चारा किंवा एखादं बियाणं ह्या दुष्काळात सुद्धा तंग धरणारं बियाणं शेतकऱ्यांना कसं देता येईल, या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सगळ्याला सूचना आम्हा सर्वांना दिलेल्या आहेत. आणि निश्चित प्रकारे यासाठी सरकार सज्ज आहे. हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी जे काय करणं गरजेचं आहे ते करण्याचा प्रयत्न
आमचे हे तिन्ही राज्यकर्ते करतायत. खूप खूप धन्यवाद मामा. तर हे सरकार शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहणारं हे सरकार आहे आणि शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल तो करण्याचा प्रयत्न आमचा असल्याचं कृषी मंत्री भरणे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. देवा राखून, NDTV मराठी, सुरवड, इंदापूर.